श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 15. नियमित सोहमचा अभ्यास करावा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. तरी ऐसे स्थान पाहोनिया तेथे मग स्वास्थ चित्ते धनंजया. घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण करोनी स्मरण सद्गुरूंचे. सद्गुरु सादर आठवता चित्ती भरे सत्ववृत्ती अंतर्बाह्य. अहम भावनेची विरे कठीणता स्फुरे स्वभावता सोहम भाव. सद्गुरु भक्तीविना जीवन कृतार्थ होणार नाही. म्हणून साधकानं सदैव भावपूर्ण गुरुनाम घ्यावं. म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्या होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणोनिया भावे गुरुनाम घ्यावे कृतकृत्य व्हावे जाणत्याने. वृक्षाची या मुळी घालिता उदक देखा शाखादिक संतोषती. सद्गुरु भक्ती, सद्गुरु भजन, सद्गुरु चिंतन ह्या एकाच मार्गानं साधकाचा पारमार्थिक मार्ग जास्त मोकळा, सुखकर आणि सुलभ होईल. ह्याच एका मार्गानं साधकाला परमार्थात यश मिळेल. सद्गुरु भक्तीविना पारमार्थिक ज्ञान मोक्ष कदापि मिळणार नाही. म्हणून सद्गुरु भक्ती हीच परमार्थात यशस्वी होण्याची खरी गुरुकिल्ली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, मी ह्याच सद्गुरु भक्तीनं कृतकृत्य झालो. संसार भव तरुण गेलो. विवेक संपन्न झालो. म्हणून पंथराजातील समस्त साधकांनो, तुम्हीही तोच मार्ग आक्रमा, स्वीकारा, अवलंबा. कोणता तर सद्गुरु भक्तीचा, सद्गुरु चिंतनाचा, सद्गुरु स्मरणाचा आणि सद्गुरु भजनाचा. ह्या एकाच मार्गानं तुम्ही परमार्थात यशस्वी व्हाल, विजयी व्हाल, अखंड आनंद भोगाल, अद्वयानंद वैभव प्राप्त करून घ्याल आणि जीवनात कृतकृत्य व्हाल, कृतार्थ व्हाल. बागेतील झाडाच्या मुळाशी तुम्ही नियमित पाणी घातलंत की काय होईल? ते झाड अनायासे फोफावेल. त्या झाडाच्या फांद्या, पानं, फुलं यांना टवटवी येईल. अगदी तसंच सद्गुरूनं सोहम मंत्र तुम्हा सांगून तुमच्या हृदय मंदिरात जे पारमार्थिक रोपटं लावलंय, त्या लहानशा रोपट्याच्या मुळाशी तुम्ही सद्गुरू भक्तीच्या निर्मळ अशा अखंड झऱ्याचं पाणी घातलंत, तशी शिंपणी केलीत की ते पारमार्थिक रोपटं हळूहळू वाढू लागेल, फोफावेल. ते कालांतरानं पानं, फुलं, फळं यांनी बहरेल आणि तुम्ही जीवनात कृतार्थ व्हाल. सोहम स्मरणे स्वस्वरूपानुसंधानात सर्व कार्यात साक्षीत्वानं स्थिर राहावं, हाच सद्गुरूंचा उपदेश असतो. जे गुरु शिष्यांची गोठी पिंडापदाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. हीच गुरुखूण घ्यावी ओळखून संवाद करून मूकपणे. जीव परमात्मा एक होती जेथ तेथे तू सतत स्थिर राहे. अखंड सोहम अनुसंधानात राहणारा साधक संन्यासीच आहे.
उत्तम सोहम जमलं की ज्ञानेश्वरीतील कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सर्व काही जमेल. जेणे भ्रांतीपासूनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. आपुले मानस घेतले हिरोनी, संमोहापासोनी जेणे पार्था. मग गुरुवाक्ये करोनी निर्मळ, रोविले केवळ आत्मरूपी. सद्गुरु चरण उपासना आणि संत संगती ह्यामुळंच वैराग्य बाणून प्रगती होईल. परिसंतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येणेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. परी घडवनिया संतांची संगती, रिघोनिया मती योगज्ञानी. सद्गुरु चरण उपासिता जाण, वैराग्य बाणोन अंतरात. ह्याची सत्कर्माच्या योगे हारपोन, अशेष अज्ञान धनंजया. जयाची अहंता आत्मस्वरूपात, राहिली निवांत स्थिरावोनी. या भागाबरोबरच प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचं वाचन आता समाप्त होत आहे. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.